नमस्कार. तू हिरी माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत अंजली रूममध्ये येते. त्याच वेळेला राजेशचा फोन वाजतोय. मग ती फोन उचलते. फोनवरती समोरून हाक येते की राकेश, माझे पैसे लवकरात लवकर मला हवे आहे, नाहीतर तुझी काही खैर नाही. तर अंजली म्हणते हा फोन राकेशचा नाही आहे, हा राजेशचा आहे. पण तो व्यक्ती म्हणतो नाही, हा राकेशचा आहे. तू नक्की चौकशीचं करून घे आणि त्याला माझे पैसे लवकरात लवकर द्यायला सांग. असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती फोन ठेवतो. अंजली विचारत पडते की हा राकेश प्रकार काय आहे? माझा नवरा तर राजेश आहे. ती बाहेर येऊन इथे राकेशला प्रश्न विचारू लागते की त्या दादा नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता, त्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले, तर हा काय प्रकार आहे? इथे राकेश घाबरतो आणि मग सांगू लागतो, अगं माझी ती केस नाही का, त्याच्यामध्ये हा प्रकार घडला, मी तुला कानावर घालून ठेवलं होता आणि हा त्या व्यक्तीचा दादा आहे, तू मला अशी धमक्या देत असतो, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. इथे लगेचच मामांच्या लक्षात येतं की यांनी मागेही 5 लाख रुपये गुपचूप आर्नव घरी नसताना अंजलीकडनं काढले. ही गोष्ट मग पटकन बाहेर जाऊन आर्नवला बोलवून इथे मामा आर्नवला सांगू लागतात की हा राकेश पैसे आपल्या अंजलीकडनं काढतोय, तू घरी नसतानाही त्यांनी काढले होते, तर तू एक काम कर, आता लवकरात लवकर याच्यावर काहीतरी उपाय काढ. इथे मात्र राकेश पुन्हा त्या व्यक्तीला फोन करतो, माझ्या बायकोला का बोललात तुम्ही? तर तो म्हणतो मला काही सांगू नको, मला लवकरात लवकर पैसे हवे, नाही तर तुझं सगळं सत्य, सगळे अंडे पिल्ले मी तुझ्या बायकोला घरी येऊन सांगेल. इथे तो म्हणतो काही हरकत नाही, मी लवकरच अंजलीकडनं पैसे काढतो, त्याला देतो, त्याचं तोंड बंद करतो. बाहेर ज्या वेळेला तो येतो तर बँकेची माणसं आलेली असतात. इथे जॉईंट अकाउंट अंजलीसोबत अर्णवने खोलून सगळे काही चार्जेस, जे काही नियम असतील त्याच्यानुसार अंजलीचे सगळे व्यवहार आता अर्णव पाहणार आणि इथे राकेशचा संताप झालेला आहे. आता त्याला पैसे अंजलीकडनं उकळता येणार नाही. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.